कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीनं जगणे. केवढी लांबळी आली यार. सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीनं जगणे आणि उद्याची चिंता न करणे म्हणजे सुख. सुख म्हणजे नक्की काय असतं? हाय गणेशी तुळीजी, पिल्लू भारी बोलती ग. ज्ञानी बाई कोणाला मत दिले होते? लाडके भावाला. मन माझं कुठेतरी हरवलं होतं. हरवताना देखील ते तुला शोधत होतं. तुला कधीच ते ओळखता आलं नाही, पण ते फक्त तुझ्याचसाठी झुरत होतं. ओ माय गॉड दादा, किसके लिए लिखते हो लेकिन. शिल्पा तिवारीने माझी खूप तारीफ केली, मी SS काढले. वा. आज तर नवरदेव पण गायब. सुख म्हणजे लिमिटेड, आनंद म्हणजे अनलिमिटेड. ओबी सही आहे राधा. जुनी आठवण झाली ताई ड्रेसवरून, आणि तेव्हा ठीक होतं म्हणून आलो. ओके, आता जातो बाप्पा, सुखाची रहा. ड्रेसवरून म्हणजे खरं आहे निलेश दादा, पण जगता येतं का? सुख म्हणजे बायको. तुमचं लग्न झालंय का? हां. 2 लोक म्हणतात तुझं भेटणं म्हणजे पुण्याई लाभली मला. हो का राधा राणी? चला. सुख म्हणजे प्रियसी आणि दुःख म्हणजे बायको. लाता घाल रे बायकाच्या आजच्या. असं बोलाल तर खरं बरं. लाईव्हले SS काढले मी. हां. मी SS काढून ठेवते याची. ओके. खाल म्हणजे खातोच मी ढोसला आता. म्हणूनच हक्काची बोलताय. बघ प्रीती निलेश. काल जसं मेसेजमध्ये बोललात ना, शुभ्रा .143 तसंच रोज म्हणत जावा, लाता कमी पडेल. मी यवतमाळला वानखेडे. निलेश दादाचं काय ग, 2-4 लावून आले तरी म्हणत असेल मी काहून आलो. जो व्यक्ती त्याच्या घराजवळ राहतोय पण त्याला त्याचं घरच माहीत नाही. मी त्याच्या घरापासून 1000 किलोमीटर दूर राहते, तरी मला सर्व माहिती आहे. असं पण आहे का? खरंच SS काय? हा ना ग. प्रतीक्षा देशमुख आहे. हाय हॅलो सर्वांना. नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. झोप येते का आजकाल ताई? काम खूप जास्त होत आहे यार. प्रियांशी ताई गेली उडत. बोलू का? परवेज जामदारजी हाय.